हॅलो, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि सगळ्यात आधी आजचा जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करते। तर सगळ्यांना कंटाळवाणी जे काम वाटतं ते म्हणजे कपाट ऑर्गनायझेशन। आणि कपाट ऑर्गनाइज करताना खूप कंटाळवाणे काम म्हणजे आपल्याला हे कपाट ऑर्गनाइज करणं हेच वाटत असतं, कारण कपाटामध्ये इतक्या प्रकारचे कपडे, कितक्या प्रकारच्या साड्या आणि रोज वापरायचे कपडे ते कसे मॅनेज करायचे, कशा पद्धतीने ठेवायचे, किंवा त्याचबरोबर आपले रोजचे कॉस्मेटिक म्हणा, रोजचा मेकअप म्हणा, त्याचबरोबर मुलांचं जे काही अभ्यास म्हणा, हा सगळा त्यामध्ये कसा मॅनेज करायचा तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। जेणेकरून अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा साड्या वगैरे ठेवल्या, सगळं सामान जर ठेवलं तर पुढच्या वेळी तुम्हाला जास्त डीप क्लिनिंग करण्याची गरज पडणार नाही। तर सगळ्यात आधी बघू शकतात माझं हे छोटं वॉर्डरोब आहे। तर 2 सिंगल डोअर्सच आहे, सिंगल कपाट आहे। ह्या कपाटामध्ये मी माझे रोजच्या आपल्या नवीन साड्या, त्याचबरोबर मुलांचा अभ्यास आणि माझे जे काही कॉस्मेटिक आहे, कॉस्मेटिक म्हणा, ज्वेलरी म्हणा, सगळं यामध्ये कसं मॅनेज करते, एवढं सगळं सामान यामध्ये कसं ठेवते ते आज दाखवणार आहे। तर बघा, आता कपाट तर सगळ्यात आधी उघडल्या सगळं बाहेर पडलेलं होतं, कारण घरी 3-4 जणांचे लग्न होते, त्यानंतर मुलाचा बर्थडे होता। त्यामध्ये काय झालं ना की सगळं पसारा काढून ठेवल्यामुळे गोंधळ झाला आणि कपाट उघडल्या सगळं माझ्या अंगावर आलं आणि सगळ्या साड्या पडून आल्या। तर त्या जास्त काही फक्त पडून आल्या आणि त्या ऑर्गनाइज चांगल्या पद्धतीने केल्या होत्या, फक्त त्या ढसळल्या। त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलं तर आपलं कपाट छान व्यवस्थित राहील आणि पुढच्या वेळी देखील तुम्हाला काही जास्त पसारा आवरण्याची गरज पडणार नाही। कारण महिलांना, आपल्या ज्या लेडीज असतात त्यांना कपाट हे खूप कंटाळवाणं काम वाटत असतं, कारण कपाटामध्ये इतका पसारा असला की आपल्याला बायकांना आवरायला खूप जड जातं आणि कशा पद्धतीने ऑर्गनाइज करायचं ते तर काही समजतच नाही। तर सगळ्यात आधी बघा, वरच्या कप्प्यामध्ये सगळ्या मी साड्याच ठेवते, कारण साड्या आणि कपड्याचे ढीग इतके झालेले आहे की ठेवायला जास्त साड्या, आणि त्याच्यासाठी मी वरचा जो कप्पा आहेत ना तो मोठा कप्पा आहे, त्यामुळे तिथे साड्या आणि रोजची जे नवीन ड्रेस आहे तिथे ऑर्गनाइज करणार आहे। त्या अगोदर आजी सगळ्या, म्हणजे मी आजीला एक साड्या व्यवस्थित साड्या पॅकिंगमध्येच होत्या। तर साड्या मी काय अशा सुटसुटीत किंवा हँगरला लावून ठेवत नाही, तर सगळ्या साड्या घड्या घालून अशा पॅकिंगच्या पिशव्या ज्या असतात ना, ट्रान्सपरंट, त्याला चेनवाल्या म्हणतात, तर त्या पिशव्यांमध्ये मी सगळ्या साड्या ठेवत असते। कसं आहे ना, ट्रान्सपरंट पिशवीमध्ये जर ठेवलं तर साडी व्यवस्थित राहते आणि धूळ वगैरे देखील लागत नाही। आणि इतक्या सगळ्या साड्या असल्या की आपण हँगरला जर लावल्या तर किती लावणार लावून, तर त्यामुळे असे मी सगळ्या साड्या अशा याच्यामध्ये पॅकिंग पिशव्यांमध्ये ठेवत असते, जेणेकरून साडी व्यवस्थित ताटच्या ताट राहते आणि वेळेवर आपल्याला सापडते देखील। पण ठेवण्याची पद्धत कशी तर ती आता पुढे बघा। तर सगळ्यात आधी सगळ्या साड्या अशाच पद्धतीने सगळ्या ढसळल्या, त्यामुळे पॅकिंग असल्यामुळे जास्त काही लोड आला नाही, साड्या एकत्र काही झाल्या नाही, सगळ्या पिशवीमध्येच होत्या, कॅरीबॅगमध्ये। तर बघा, आता एक साड्या ज्या काही विस्कटलेल्या होत्या त्यांच्या परत एकदा घड्या घालून आजीला मी व्यवस्थित सगळ्या साड्या देत होते आणि आजी एकामागे एक सगळ्या साड्यांचा ढीग मांडून ठेवत होते। एकीकडे ज्या काही साड्या ढसळल्या होत्या, ज्या काही हेवी साड्या होत्या, त्यामुळे त्यांच्या परत एकदा छान अशा घड्या घालून घेतल्या आणि व्यवस्थित परत ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण साडी खूप हेवी आहे। जी पिंक कलरची साडी आता मी जिची घडी घालते आहे ती खूप हेवी साडी आहे, आणि कसं आहे ना, व्यवस्थित जर ऑर्गनाइज नाही केलं ना तर इतका पसारा होऊन जातो ना की विचारूच नका। आणि काही रेडीमेड साड्या आहेत त्यांच्यासुद्धा व्यवस्थित घड्या घालून ठेवाव्या लागतात, आणि काही माझे नवीन कपडे आहेत किंवा ड्रेस जे आहेत ना त्यांच्यासुद्धा छान अशा घड्या घालून घेतल्या। त्याचबरोबर खालच्या कप्प्यामध्ये जे काही कॉस्मेटिक, जो काही पसारा तुम्हाला दिसत आहे लांबून, तो सुद्धा मला पूर्ण ऑर्गनाइज करायचा होता। आणि त्याच्या खालचा अजून एक जो कप्पा आहे तिथे मिस्टरांचे लग्नाचे कपडे होते, ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने ठेवायचे होते। तिथे काही बाजूला पर्स देखील आहे, माझ्या ज्या डेली यूजच्या ज्या काही पर्स असतात त्या आपल्या लेडीजच्या, त्या पण ऑर्गनाइज करायच्या होत्या। त्या अगोदर बघा, छान अशा सगळ्या साड्यांच्या ड्रेसच्या घड्या घालून घेतल्या। डेलीवेअरच्या साड्या म्हणा, नवीन साड्या म्हणा, सिल्कच्या असू द्या, नेटच्या असू द्या, सगळ्या साड्या मी अशा पिशवीमध्येच ठेवत असते। ट्रान्सपरंट कॅरीबॅग, जे आपण साडी घ्यायला जातो तेव्हा आपल्याला ट्रान्सपरंट कॅरीबॅग दिली जाते, तर त्या ट्रान्सपरंट कॅरीबॅगमध्ये म्हणा, किंवा तुम्ही साड्यांचे ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही साड्यांचे कॅरीबॅगसुद्धा अवेलेबल असतात शॉपमध्ये। तर तुम्ही जर आणल्या तर एका पाऊचमध्ये 3 ते 4 साड्या इझिली मावतात।
पण माझ्याकडे कसं आहे की साड्या ठेवण्यासाठी भरपूर कॅरी बॅग्स होत्या, चैनवाल्या देखील भरपूर होत्या, त्यामुळे मग मी त्यातमध्येच ऑर्गनाईज करून घेतले साड्या. आणि बघा आता आजी एकीकडे छान ऑर्गनाईज करत होते, एकीकडे मी मग आजीला छान व्यवस्थित सगळ्या साड्यांच्या घड्या घालून देत होते. तर इतक्या सगळ्या साड्या माझ्याकडे भरपूर आहे, अजूनसुद्धा भरपूर साड्या आहेत ज्या काही मी बेडमध्ये ठेवलेल्या आहे. त्यांचे पिको फॉल म्हणा किंवा काही म्हणजे पूर्ण साडीचं ब्लाऊज म्हणा काही रेडी नसल्यामुळे काही साड्या मी दुसऱ्या बेडमध्ये टाकून दिलेल्या आहेत. ज्या मला आवडतात त्याच मी वरती ठेवलेल्या आहेत, कारण रेंटने राहत असल्यामुळे कसं ना सगळा पसारा आपण इथे 2 वॉर्डरोब आहे, एक असं कपड्याचं आहेत, त्यामध्ये सगळे डेली यूजचे कपडे तिथेच ठेवत असते बाजूलाच. आणि या कपाटामध्ये पूर्ण माझ्या नवीन साड्या, नवीन ड्रेस किंवा जे काही मेकअपच्या वस्तू ह्या कपाटामध्ये ऑर्गनाईज करते. त्यामुळे कसं आहे ना जितकं व्यवस्थित राहील तितकं चांगलं. आणि रेंटचं हाऊस असल्यामुळे कसं आहे ना इतकं सगळं लगेच आपण मॅनेज करू शकत नाही. जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल त्यावेळेस आपण व्यवस्थित फर्निचर म्हणा किंवा वॉर्डरोब म्हणा, कपाटं म्हणा सगळं व्यवस्थित करतो. मेकअपसाठी ड्रेसिंग टेबल म्हणा सगळं व्यवस्थित करतो. त्यामुळे कसं ना काही गोष्टी तिथे ऑर्गनाईज होतात. परमनंट असल्यामुळे आपण तिथे काही हालचाल व्यवस्थित ठेवू शकतो. इथे हालचाल करण्यामागे खूप मेहनत लागते. त्यामुळे कसं आहे ना जितकं लागेल तितकंच मी ठेवत असते. त्यानंतर बघा सगळ्या साड्या जितक्या होत्या तितक्या साड्यांच्या छान अशा कॅरी बॅगमध्ये ठेवून घेतल्या आणि आजीकडे एक देत होती कॅरी बॅग. तर आजी तिच्या पद्धतीने ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करत होती, कारण माझ्या आजीला कसं ना व्यवस्थित कसं ठेवायचं ना भरपूर चांगल्या प्रकारे जमतं. आणि आजीच आम्हाला लहानपणापासून सांभाळत आली आहे, त्यामुळे आजीपासूनच मी सगळं काम वगैरे आम्ही तिघी बहिणी शिकलेलो आहो. स्वच्छता म्हणा किंवा घरामध्ये सगळं कसं मॅनेज करायचं, सगळं जिथले तिथे कसं ठेवायचं सगळं हे आजीपासूनच शिकलेली होते. आणि आता आजीला म्हटलं चल तुझ्या पद्धतीने छान ऑर्गनाईज करून दे. तर एका साईडला पूर्ण साड्या आणि अजून एका साईडला परत दुसऱ्या साड्या आणि त्यावरती जे काही ड्रेस होते नवीन ते छान ऑर्गनाईज करून घेतले. जी काही रेडीमेड साडी होती ती त्याच्या बाजूला ठेवली. त्यानंतर जे काही माझी रिंग लाईट म्हणा किंवा जे काही डेकोरेशनच्या वस्तू त्या एका साईडला ठेवल्या. अशा पद्धतीने जेव्हा ऑर्गनाईज केलं अगदी साड्या सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसत होत्या. ट्रान्सपरंट कॅरी बॅग असल्यामुळे लगेचच आपल्याला कळते की कोणत्या कॅरी बॅगमध्ये कोणती साडी आहे. तर अशा पद्धतीने छान ऑर्गनाईज केलेल्या होत्या. त्यानंतर बघा हे जे खालच्या कप्प्यामध्ये जे काय होतं सगळं रिकामं करून घ्यायचं होतं आणि इतका पसारा झालेला होता कॉस्मेटिकचा. तर ज्वेलरी म्हणा कॉस्मेटिक म्हणा इतका पसारा झालेला होता की आवरायला सुद्धा इतकं जड जात होतं ना. आणि त्यातल्या त्यात मला बरं नसल्यामुळे कसं ना मला इतकंच थोडंसंच काम केलं तरी मला इतकं जड जात होतं किंवा कसं तरी व्हायला लागलं होतं. आजीला उलटं मी बोलली की आपण बाकीचं उद्या आवरूया, पण आजी बोलली नाही आता काढलं आहे तर पूर्ण तू आवरूनच घे किंवा 1 दिवसात एक काम होऊन जातं. तर माझ्या मेकअपकडे सुद्धा तुम्ही माझ्या अवताराकडे सुद्धा दुर्लक्ष करा. खूप मला ताप, सर्दी, खोकला सगळं चालू आहेत आणि त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा शूट करायची असते घरामध्ये. रोजच्या रोज तुम्हाला सांगितलं आहे की गणपती बसण्या अगोदर मला पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे, सगळं क्लीन करायचं आहे. तर किचन तर पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि नसेल बघितला त्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्कीच व्हिजिट करा. आवडलं तर नक्कीच मला सबस्क्राईब देखील करा. ज्या ताई जे दादा माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, इतरांसोबतसुद्धा शेअर करा. बघा आता सगळं खालचं सुद्धा छान आवरून घेतलं आणि खूप कॉस्मेटिक असल्यामुळे ना सगळं मॅनेज केल्यानंतर मी तुमच्यासोबत आता वॉर्डरोबचं टूर देत आहे. कारण खालचं जे कॉस्मेटिक आणि ज्वेलरी आहे ते मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते, कारण कसं आहे की कॉस्मेटिक आणि ज्वेलरी भरपूर प्रमाणात आहे. तुमच्यासोबत मी एक्स्ट्रा तो ब्लॉग घेऊनच येईल की माझ्याकडे कोणते कॉस्मेटिक आहे, कोणते ज्वेलरीज आहे, कोणते इयरिंग्स आहे तेच तुमच्यासोबत नंतर शेअर करेल. तर छोटं कपाट असल्यामुळे बघा अशा पद्धतीने छान मी ऑर्गनाईज करून घेतलं आणि छान कॅरी बॅगमध्ये ठेवल्यानंतर बघू शकतात अगदी ट्रान्सपरंट दिसतं आहे. साडीसुद्धा आपल्याला जी लागेल ती आपण इझिली घेऊ शकतो आणि घालून झाल्यानंतर छान असं कॅरी बॅगमध्ये परत ठेवल्यामुळे किती छान व्यवस्थित दिसतं आहे तुम्ही बघू शकतात. त्याचनंतर त्याच्या बाजूला माझे क्लचर्स जे आहेत रोज लागणारे क्लचर तिथे ठेवलेले आहे. हा ड्रॉवरसुद्धा खूप खराब झालेला होता. मुलाचे सगळे अभ्यासाचे वस्तू, खडू म्हणा, पेन्सिल म्हणा, काही जे काय असतील कलर म्हणा सगळी या ड्रॉवरमध्येच ठेवलेलं आहे. आणि
छान असं व्यवस्थित ऑर्गनाईज केलं. जे काही टाकण्यासारख्या गोष्टी होत्या त्या फेकून दिल्या. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला दाखवते, स्टार्टिंगला दिसलंच होतं की किती पसारा होता. या कप्प्यामध्ये मी पूर्ण माझे फाईल वगैरे डॉक्युमेंट्स त्या कप्प्यामध्ये ठेवते. आणि खालती बघा खूप सुटसुटीत केलेलं आहे. आणि हे जे हाऊस आहे ते आपलं डॉग हाऊस आहे. याच्यामध्ये कॉईन वगैरे टाकतात, तुम्ही बघितलंच असेल. आणि शिवांशसाठीच आणला होता टॉय, किंवा तो रोज यामध्ये जितके कॉईन असेल ते टाकत असतो. आणि हे सगळं कॉस्मेटिक आहे माझं. कॉस्मेटिक म्हणा, परफ्यूम म्हणा, रोजचं डेली ज्वेलरीज म्हणा, सगळं इथे असतं. आणि भरपूर प्रमाणात ज्वेलरीज आहेत. खूप छान छान ज्वेलरी आहे. छान छान प्रमाणात माझ्याकडं कलेक्शन आहे. ते सुद्धा कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करेल. तर खालच्या कप्प्यामध्ये मिस्टरांचे लग्नाचे जे काही जोड आहेत नवरदेवाचे आमच्या मिस्टरांचे, तर ते सगळे इथे, आणि पर्स वगैरे देखील इथेच ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने छोटंसं माझं कपाट छान ऑर्गनाईज करून घेतलं आहे. आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तर कमेंट देखील करा, तुम्हाला माझी ऑर्गनायझेशन आवडली आहे की नाही. चला, बाय.